मला आपल्या कॉन्स्टिट्यूशनने हक्क दिलाय ना व्यक्त होण्याचा, तर तो हक्क मी कलाकार आहे म्हणून तुम्ही हिरावून घेऊ नका. बंडखोर नाहीये. आणि असं नाही की फक्त मुलींचं राज्य आलं पाहिजे आणि असं नाही. इक्वल ट्रीटमेंट. काही टक्के आहेत जिथे खूप दुःख आहे, अन्याय आहे, मान्य. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बाई ॲक्च्युअल खरं तर कलरफुल लाईफ जगत असते. ती फक्त लपून लपून जगते. तर मला असं वाटतं या निमित्ताने या वर्षापासून अजिबात तुम्ही तुमचे रंग लपवू नका. तुम्ही जशा आहात तसंच तुम्ही जगा. आपल्यासोबत आहे हेमांगी कवी आणि हेमांगीशी आज आपण बोलणार आहोत नवरात्री निमित्ताने. नवरात्री म्हटलं की आपण दुर्गेचं रूप आपल्या समोर येतं आणि आपल्या प्रत्येकीत एक दुर्गा दडलेली असते. फक्त ती वेळेनुसार बाहेर येते, तिचं रूप दाखवते आणि अशा अनेक घटना आपल्या आयुष्यात घडलेल्या असतात, चांगल्या वाईट, आणि प्रत्येक वेळी ते रूप समोर आलेलं असतं किंवा आपण ते कधी कधी दाबून ठेवतो. पण हेमांगी हे असं व्यक्तिमत्व आहे, जसं आपण बऱ्याचदा मुलाखतीतनं बोलतो, तू म्हणतेस की मी बंडखोर आहे आणि आपण दुर्गा या देवीचं रूपही त्याच्याशीच काहीसं रिलेट करतो आणि त्यामुळे ती प्रत्येक वेळी तुझ्यात दिसते. तुझ्या बोलण्यातनं, तुझ्या पोस्टमधनं हेमांगी स्वतःला त्या रूपाशी कसं कनेक्ट करते? मी सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा देईन आणि थोडंसं करेक्ट करेन. मी बंडखोर नाही आहे. मी जे आहे ते बोलते. आपल्याकडे बऱ्याच वेळा मुलींना आणि खास करून ॲक्ट्रेसेसला गप्प बसवलं जातं की बाई बोलू नकोस तू या ह्याच्याने तुझं काय काम जाईल किंवा तुला लोक वेगळंच काहीतरी समजतील. आणि मी ह्या सगळ्या गोष्टींना दुजोरा देत नाही. मी त्यांना बाजूला ठेवते आणि म्हणते मी कलाकार आहे, पण त्यापेक्षाही पहिले मी एक नागरिक आहे. मग समाजात किंवा कुठल्याही स्तरावर जर काही अन्याय होत असेल जे मला पटत नाही आहे आणि मला आपल्या कॉन्स्टिट्यूशनने हक्क दिला आहे ना व्यक्त होण्याचा, तर तो हक्क मी कलाकार आहे म्हणून तुम्ही हिरावून घेऊ नका. एवढंच माझं फक्त मत असतं. आणि मला दाबून ठेवू नका. जे आपण काय म्हणतो संस्कार आणि संस्कृतीच्या नावावर बायकांना जे गप्प बसवतो ते मला आवडत नाही. आणि त्यांनाही प्रश्न विचारण्याची काय म्हणतात तेवढाच हक्क आहे, उत्तरं मिळवण्याचा तेवढाच हक्क आहे. सो बंडखोरी नाही आहे ही. बंडखोरी म्हणजे मला असं वाटतं आता तुम्ही मला करायला देत नाही ना, मग थांबा आता मी करतेच, ह्याला बंडखोरी म्हणतात. पण माझं तसं नाही आहे. मला नेहमी असं वाटतं की अच्छा मुलगा बोलतो का, मग मुलीने पण बोलायला हवं ना. एवढंच आहे. एक इक्वली ट्रीट केलंच पाहिजे. प्रत्येक स्तरावर प्रत्येक क्षेत्रात केलं पाहिजे. आणि असं नाही की फक्त मुलींचं राज्य आलं पाहिजे आणि असं नाही. इक्वल ट्रीटमेंट दोन्ही स्पेशीजला दिली, दोन्ही जातींना दिली तर ते जास्त. आणि एवढाच माझा अट्टहास असतो की आम्हाला कमी लेखू नका किंवा कमी लेखत नसाल तरी नाही 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 ही संस्कृती नाही आणि हे आपले संस्कार नाहीत वगैरे ह्या नावावर तर अजिबातच तुम्ही बायकांचे आवाज दाबू नका. वुमन सेंट्रिक मूवी आता आपल्याकडे बनू लागल्या आहेत, पण अजूनही वाटतं का की सिनेमामध्ये अजूनही स्त्री या पात्राला किंवा अभिनेत्रीला दुय्यम स्थान आहे, म्हणजे हिरोच्या नंतरचं स्थान आहे अजूनही? फक्त फिल्म इंडस्ट्री किंवा एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये नाही आहे, ते सगळ्याच क्षेत्रात आहे. म्हणजे समजा ती कॅमेरा समोर असेल, समजा ती कॅमेरा मागे असेल, तरीसुद्धा एका लेडी डिरेक्टरकडून ऑर्डर घ्यायला कोणालाच आवडत नाही. म्हणजे काय यात कमीपणा वाटतो माहीत नाही. म्हणजे इक्वल पे, इक्वल स्क्रीन प्रेझेन्स हा तर नंतरचा भाग झाला. पण एका डिरेक्टरकडून जी फिमेल आहे तिच्याकडून ऑर्डर्स घ्यायच्या हे नाही पचत. आणि कसं आहे ना, मला असं वाटतं की आता बास, म्हणजे बाई किती शोषिक आहे आणि बाईवर किती अन्याय होतो वगैरे, ह्याच्या पलीकडे जाऊनसुद्धा बाई एक वेगळं आयुष्य जगत असते ते दाखवा ना. ते झालं. आपण आता कायदे बायकांच्या बाजूने होत आले आहेत. सगळं तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळाले. जर तुम्हाला अन्याय होत असेल तुमच्यावर तर तुम्ही बोलू शकता. मी टू सारखी एक मुवमेंट आहे, तुम्हाला पाठबळ मिळते, झालं ठीक आहे. आता वेगळ्या गोष्टींवर फोकस केला पाहिजे. मग तिच्या अगदी काय म्हणतील सेक्शुअल डिझायर्स असतील किंवा फॅन्टसीज असतील, ह्या कधी करणार आपण? म्हणजे त्याबद्दल कधीच भाष्य केलं जात नाही. आणि जे केलं जातं ते त्याला काहीतरी बोल्ड आणि अश्लीलता याला काहीतरी त्याचं एक कवर चढवलं जातं, जे मला वाटतं की नाही, गरजेचं नाही आहे. म्हणजे आणि आपल्या कुठल्याही फिल्म इंडस्ट्रीमधले कुठल्याही भाषेत बघितलं ना, तर मुलांच्या फॅन्टसीज ग्लोरिफाय होतात. फक्त मुलांच्या का, मग मुलींचं काय?
मुलींचं काय तर फक्त ती मोठी होते आणि तिला लग्न करायचं असतं? नाही, मोठी होऊन लग्नपर्यंत मधला एक प्रवास असतो मुलींचा, तो कधी पडद्यावर येणार? मला नेहमी असं वाटतं की ह्याबद्दल कधीच कोणी बोलत नाही, खुलेपणाने बोलत नाही. आणि आता आता ते वेब सिरीजमधून मांडण्याचा प्रयत्न होतोय, पण त्यालासुद्धा असं जरा बापरे हे काहीतरी ॲडल्ट कंटेंट आहे, काहीतरी बोल्ड कंटेंट आहे म्हणूनच बघितलं जातं. नाही, गरज नाही आहे. म्हणजे आपल्याकडे मराठीमध्ये बी पी सारखा एक विषय आला जो कशावर आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्यातसुद्धा मुलाची पौगंड अवस्था ह्याच्यावर जास्त फोकस आहे मला असं वाटतं. मुलीचं काय, ती पण वयात असते, तिचं काय म्हणणं आहे. तर ते जर आपण पुढे आणलं तर मला वाटतं आपण खऱ्या अर्थाने प्रत्येक बाबतीत फ्रीडम येईल बायकांना. म्हणजे फायनान्शियल फ्रीडम आहेच, बोलण्याचा फ्रीडम आहेच, ह्या सगळ्या गोष्टी यायलाच पाहिजेत. डोमेस्टिक व्हायलन्स होऊ नये त्याच्यासाठी हेल्पलाईन ओपन झाली आहे. रात्री 11 वाजल्यानंतर पेट्रोलिंग सुरू होतं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी झाल्याच आहेत ज्या अन्यायकारक होत्या. पण आता त्यापेक्षाही वेगळं जगणं असतं बाईचं. ते जर आता अजून छान पडद्यावर आलं तर मला आवडेल. हेमांगीमधली दुर्गा म्हणजे आत्ता तू गाडी आहे, गाडीतनं प्रवास करते वगैरे ठीक आहे, पण आधी बसमधनं प्रवास केला असशील, ट्रेनमधनं प्रवास केला असशील, रस्त्यावरच्या गर्दीतनं धक्के खात चालली असशील. तुला बदल काय वाटतो आत्ता जो झाला आहे? म्हणजे आपण म्हणतो की आता स्त्रिया खूप बिनधास्तपणे फिरू शकतात, बिनधास्तपणे ट्रॅव्हल करू शकतात. तो जो स्पर्श असतो एक गर्दीतला, तो आज तुला असं वाटतं की आज ते कुठेतरी मागे राहिले, आता नाही, आता आम्ही बिनधास्तपणे प्रवास करतो, आता आम्हाला कसलीच भीती नाही, किंवा आता ते स्पर्श आता होत नाहीत किंवा तसे होत नाहीत, किंवा गर्दीमध्ये जो आपण म्हणतो फायदा घेतला जातो तो आता होत नाही. पण आजही आवाज ते येतात की ते दाबलेले असतात, ते कधीतरी बाहेर येतात. तर तुला काय वाटतं याविषयी? ते आताही होतात, आताही होतात. मी असं म्हणणार नाही की मी आधी पब्लिक ट्रान्सपोर्टमधून प्रवास करायचे तेव्हाच मला अनुभव आलेत. नाही, कधी कधी सेफेस्ट एरिया सेटवर किंवा सुद्धा असे अनुभव येतात. पण त्यावेळी आपली रिॲक्शन काय आहे ती खूप मॅटर करते. म्हणजे मला जर असं कोणी हात लावून गेलं तर मी विचारते की काय आहे? हे विचारते मी, नको ना, जाऊ दे ना वगैरे असला मी आधी पण करत नव्हते. म्हणजे मी थोडंसं असं म्हणेन माझ्या सेफ्टीसाठी कायदा हातात घेतला आहे कधी कधी. एकदा स्टेशनवर कळव्या स्टेशनवर मला इथे हात लावला, असा हात लावून गेला तो. तर मी बरोबर त्याच्या कॉलरला पकडलं आणि लगावली त्याच्या. तर त्या क्षणी मला असं वाटलं की ओहो मी काय केलं, मी मला स्वतःला सेफ केलं वगैरे. पण पुढे जाऊन मला जाणवलं की अरे मी कायदा हातात घेतला. पण त्या क्षणी ते डिफेंड करणं खूप गरजेचं होतं. हे दोन्ही माझ्या डोक्यात आलं. आता ते मी तेव्हाही करायचं आणि आताही करते. मला कोणी असं वाईट नजरेने जरी बघितलं ना, मी त्याला पण विचारते काय आहे. ते सतत एक एक नजर असते, एक स्कॅनर असतो. कोणी बघायला लागलं की मी माझ्याकडे बघते काय आहे असं विचारते. रिक्षातून जाताना बऱ्याच वेळा काय होतं, आपण शॉर्ट्स घालतो किंवा एक स्लिटवाला ड्रेस असतो, तो उडतो, आपलं काय वेळ अवयव दिसतात, मांड्या दिसतात, तर त्याच्याकडे पण बघत बसतात ते वेड्यासारखे. तर मी त्यांना सरळ विचारते की तुमको भी दिया है भगवान ने, उसको देखो क्या है. मग ते लाजतात. काय काय लोक निर्लज्जपणे परत बघत बसतात. पण मी असं नाही होत ना, जाऊ दे ना कशाला आता, असं होत नाही माझं. मी लगेच रिॲक्ट तेव्हाही करायचे, आता वय वाढलंय तरी पण मी रिॲक्ट तशीच करते. पण असं असतं ना, दुर्गा ही एक वेगळ्या बाजूने आपण म्हटलं पॉझिटिव्ह तिची एनर्जी बघितली, तर तो उत्साह असतो, तो एक जल्लोष असतो, तो प्रत्येक वयाच्या टप्प्यावर बदलत असतो, आपण एक्सप्रेस व्हायचं. आणि त्यावेळेला मी असं म्हणेन की प्रत्येक स्त्रीच्या मागे एक पुरुषही असतो जो तिला सपोर्ट करत असतो. तर मला आता सांग, तुझ्या आयुष्यातील दुर्गा स्त्रीच्या रूपात आणि त्या स्त्रीच्या रूपात तुझ्या आयुष्यातील पुरुष ज्यांनी तुला नेहमीच सपोर्ट केलं, की आज तुला सांगावंसं वाटते की नाही. आपण म्हणतो की बरेच लोक म्हणतात की पुरुषांच्या मागे स्त्री असते, पण स्त्रीच्या मागेही पुरुष असतात ज्यामुळे त्या पुढे जात असतात. तर मला त्याविषयी ऐकायला आवडेल आजच्या ह्याच्या. एक तर मी खूप भाग्यवान आहे की मी अशा आईवडिलांच्या पोटी जन्म घेतला की त्यांनी, मला मोठा भाऊ आहे, त्यांनी जेंडर डिफरन्स ठेवला नाही, जेंडर न्यूट्रली आम्हाला वाढवलं. त्यामुळे असं कधी झालं नाही की अरे माझा दादा आहे म्हणून तो 7च्या नंतर फिरू शकतो आणि या मुली आहेत म्हणून तुम्ही 7च्या आत घरी. नाही, असं कधीच नाही झालं. सेफ, मग ते मुलासाठी पण तेवढंच सेफ्टी महत्त्वाची आणि मुलीसाठी पण.
दुसरं म्हणजे जेव्हा मी घरी येऊन सांगितलं की मला एक असा अनुभव आला माझ्या नातेवाईकांच्या घरी, तेव्हा त्यांनी माझा आवाज दाबला नाही. ते म्हणले की नाही नाही, तू गप्प बस, तू कशाला हे करते. नाही, त्या क्षणी माझे आई वडील दोघंही त्या नातेवाईकाकडे आले. त्यांनी प्रश्न विचारला की बाबा तुमचा कोणीतरी ओळखीचा होता आणि त्यांनी आमच्या मुलीला असा असा गैर हात लावलेला आहे आणि तिला आवडलेलं नाही आहे. म्हणजे हे म्हणजे मी मला वाटतं 9 का 10 वर्षाची होते. जर त्यांनी तेव्हा मला साथ दिली नसती की आणि गप्प बसवलं असतं तर माझ्यात ती हिंमतच झाली नसती आणि मी म्हटलं असतं की जाऊ दे ना, असे सगळेच हात लावतात आणि मग आपण कोणी काही बोलत नाही आणि आईवडील आपल्यालाच गप्प करतात. असं माझ्या बाबतीत झालं नाही. आणि ही किती मोठी गोष्ट आहे की मला माझ्या बाबांकडून हे काय म्हणतात प्रोटेक्शन मिळालं, सपोर्ट मिळाला या गोष्टींसाठी. कारण का तिकडून सुरुवात होते. आपल्या घरात मुलींना गप्प बसवलं जातं की भाई नको, बदनामी होईल आणि ते काय म्हणतील आणि तूच काहीतरी केलं असशील वगैरे. हे झालं नाही. आणि हे कधी 89ला ची गोष्ट सांगते मी. हे आत्ता झालंय अवेअरनेस की मुलींना मॉलेस्टेशनसाठी अवेअर राहा आणि आईवडिलांना सांगा वगैरे. मला हा पडदाच नव्हता की माझ्या बाबतीत हे झालंय आणि हे मी आता घरी जाऊन कसं सांगू. मी जसं मला बक्षीस मिळतं तसंच, जो आनंदाचा क्षण आहे तसंच मी हेही सांगितलं की माझ्या बाबतीत हे झालंय, जे मला आवडलेलं नाही आहे, हे काहीतरी वाईट आहे. त्यावेळी त्यांनी सपोर्ट केला. माझा भाऊ कधीही मी तुला प्रोटेक्ट करायला येतो वगैरे असं कधीच नाही. मी जसं मगाशी उल्लेख केला की मी रात्री 10 ते सकाळी 6:30 वाजेपर्यंत अख्ख्या कळव्यात एकटी गरबा खेळायला जायचे. एकटी. कॅन यू बिलीव्ह? म्हणजे मी 10वीपर्यंत हे केलेलं आहे. मग एवढा एकतर विश्वास, आणि जर काही समजा काही झालंच तर ती मुलगी आम्हाला येऊन सांगेल, हा त्यांचा विश्वास. त्यामुळे माझा भाऊ कधी असा बॉडीगार्ड वगैरे झाला नाही. असं काहीच केलेलं नाही आहे की अरे माझा दादा आहे म्हणून वगैरे. मुलं आमच्या काय घरी यायची, बोलायची, तो पडदाच नव्हता. मी म्हटलं ना, जेंडर न्यूट्रलिटी खूप गरजेची आहे एका मुला आणि मुलीला वाढवताना. आणि हा सपोर्ट तेव्हाही मिळाला. आणि आत्ता लग्नानंतर काय बदललं की जी मला वाटतं तुझ्यातली दुर्गा तो जपतो नवरा. हो हो. आणि प्रश्न नाही करत. म्हणजे मी जर त्याला सांगितलं की हा माणूस नाही, तर तो माझ्या बाजूने गपगत जाऊ दे असं कधीच करत नाही. म्हणजे मी इतकी ब्लेस समजते की मी ज्यांना ज्यांना सांगितलेलं आहे, इवन एका सेटवर मला अनुभव आला एका ॲक्टरचा, तर मी माझ्या डिरेक्टरला जाऊन सांगितलं की हे असं असं घडलं आहे. त्या डिरेक्टरने पण साथ दिली आणि त्या माझ्या ॲक्टरला काढून टाकलं त्या सिरियलमधून. तर मला असं वाटतं की आपण बोलायला पाहिजे. प्रत्येक वेळेस आपल्यातली दुर्गा चाली पाहिजे बाहेर, गरजेची नाही आहे. लक्ष्मी, सरस्वती यांनी जरी तोंड उघडलं तरी होऊ शकतं. आणि पण येस, तेवढं भान ठेवलं पाहिजे की कोणाचंही नुकसान होता कामा नये. म्हणजे आता ह्याला मी आता धडाच शिकवते म्हणून मी काहीही आरोप करेन तर ते चुकीचं आहे. मग मला वाटतं तिथे इथली दुर्गा काय म्हणतात जागी ठेवावी. उगाच त्याचा गैरवापर करू नये मला असं वाटतं. म्हणजे ही कंप्लेंट देताना माझ्या डिरेक्टरकडे मी 10 वेळा विचार केला की उगाच मला नाही ना वाटत आहे, माझ्यामुळे त्या माणसाची बदनामी नको व्हायला. पण मी 1, 2, 3, 4, 5-6 एपिसोड त्या माणसाबरोबर केल्यानंतर मला जाणवलं की नाही हे नाही आहे. मग मी दुसऱ्यांना सांगितलं की बघ रे, असं वाटतंय का. मग त्यांनाही ते जाणवलं आणि मग मी माझ्या डिरेक्टरकडे गेले आणि मग त्यांना सांगितलं की असं असं आहे. काही केलं नाही आहे पण ते मला आय एम नॉट कम्फर्टेबल. आम्हाला एका रिहर्सलसाठी एका रूममध्ये ठेवलं जायचं आणि मला असं वाटायचं की मी कम्फर्टेबल नाही आहे. मग तेच जर मी तेव्हा जाऊ दे ना, ठीक आहे ना, शूटिंग करायचं आणि निघून जायचं, हे जर मी केलं असतं कदाचित तर ते अजून वाढलं असतं आणि मग नंतर ते डिफेंड करायला जड गेलं असतं. मला जाणवलं. आणि जसं म्हणतात की बायकांना तो 6th सेन्स असतो, तो 6th सेन्स म्हणजे काय, मला असं वाटतं आपण त्याला नावं दिली, दुर्गा, हे ते, कालिका वगैरे. तर तो 6th सेन्स कायम बायकांचा नेहमीच अँटिना ओपन असतो किंवा करेक्ट दिशेला असतो. सो तो जागृत ठेवला की सगळं व्यवस्थित होऊ शकतं. अशा काही जणी ज्या तुला इन्स्पायर्ड करतात की येस मला हिच्यासारखं जगायचं किंवा हिच्यातल्या काही क्वालिटीज मला आवडतात ज्या मला खरं तर तसं वागायला आवडतं, किंवा अशा काही दुर्गा किंवा अशा काही जणी ज्या या निमित्तानं तुला सांगायला आवडतील की तुला इन्स्पायर करतात? मला नेहमी असं वाटतं की ना, असं कोणी मोठं नाव नाही आहे. म्हणजे मोठी नावं खूप आहेत, खूप. म्हणजे एकतर मला नेहमी वाटतं की सावित्रीबाईंनी कसं त्या काळात, म्हणजे आत्ता आपण एवढे पुढारलो आहे, आपण सगळं मागे टाकून आलो आहे, एक मुलीला मत मांडताना एवढं
सगळ्या स्कॅनरमधून जावं लागतं. आत्ताही हेमांगी कवी जेव्हा काय पोस्ट टाकते तेव्हा तिला काय काय सहन करावं लागतं. प्रणाली मला सांग, 100-150 वर्षांपूर्वी सावित्रीबाईंनी काय झेललं असेल हा विचारसुद्धा मला करवत नाही. म्हणजे तिथून ती सुरू होते. मग एक मोठी लिस्ट आहे ज्यांनी बॅरियर्स ओपन केले. म्हणजे मी म्हणेन सुरेखाताई भोसले. बायकांवर खूप हसलं जातं की बायकांना ड्रायव्हिंग येत नाही. अरे ती ट्रेन चालवते, तिने ट्रेनच चालवली. म्हणजे हे किती मोठी गोष्ट आहे की एक मुलगी ट्रेन चालवू शकते. म्हणजे जिथे जिथे पुरुषांची मक्तेदारी आहे, मग बायका पायलट झालेल्या आहेत, काय काय झालेले आहेत. तर अशा अनेक जणी आहेत. म्हणजे मोठ्यांची नावं घेण्यापेक्षा मी माझ्या सासूचं नाव घेईन की मुलं लहान असताना नवरा गेल्यानंतर तिने ते घर चालवणं हे इन्स्पायरिंग आहे माझ्यासाठी. म्हणजे आता जर मी विचार केला आणि मी तर तिच्या जागी असते, मी शिकलेली नाही आहे, मी मुंबईत राहते, मला 5 मुलं आहेत आणि माझा नवरा गेला, ब्रेड अर्नर जो असतो, कमावणारा माणूस आहे, तो गेला, आता मी काय करू. ही सिच्युएशन मी जर आत्ता इमॅजिन केली ना तर माझे पाय लटपटतात. पण ती माझ्यासाठी दुर्गाच आहे. माझ्याकडे काही वर्षांपूर्वी एक कामवाली यायची जी तिचा नवराही दारुडा, पदरात 2 मुलं. काय करत असेल ती बाई. बरं त्या मुलांना नवऱ्याला पण सांभाळायचं, सोडून जाऊ शकत नाही कारण का समाजाची काय लाज वगैरे. ती बाई मला इन्स्पायरिंग होती. त्यामुळे ह्या सगळ्या बायका ज्या कसं करत असतील ज्याचा आपण विचार पण नाही करू शकत. इवन तू, जर्नलिझम ही खायची गोष्ट नाही आहे. आणि कसं आहे ना, आपल्याकडे मुळात 9 to 5 जॉब करणाऱ्या खूप जणी आहेत आणि त्याला वा आमची सून 9 to 5 करते, आमची बायको हे करते ते करते. त्या घरात काय होत असेल जेव्हा माझी बायको 2 to 2 शिफ्ट करते. अशी कुठली शिफ्ट असते ग, 2 ते 2 दुपारची ते रात्री. तो स्ट्रगल, आपल्याकडे कामाचं वेळेचं कसलंच बंधन नाही आहे. मग तू सुद्धा मला तेवढीच इन्स्पायरिंग वाटते. आपण किती वर्षांपासून एकमेकींना ओळखतो, त्यामध्ये तुझं लग्न झालं, तुला मूल झालं, तरीसुद्धा तू अजून आहे इकडे. त्यामुळे तुला किती किती छोटी म्हणजे सॅक्रिफाईस द्यावं लागतं. म्हणजे तुझं लहान बाळ तू सोडून येत होतीस, राईट. तर हे किती इन्स्पायरिंग आहे. काय मोठी नावं घ्यायची काही गरज नसते. कधी कधी माझ्यासमोर बसणारं एक काय म्हणते एक बाईसुद्धा माझ्यासाठी इन्स्पायरिंग आहे. नक्कीच. मला नवरात्री निमित्ताने शुभेच्छा तर देशीलच, पण एक छान मला आणखीन विचारावं असं वाटेल ते म्हणजे इतके रंग आपल्या आयुष्यात असतात ना आणि आपण एकमेकींना इन्स्पायर्ड करत असतो. मला वाटतं तू आणि करतेस तुझ्या वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून. भले बोलणारे खूप असतील पण तुझे चाहतेही बरेच आहेत. त्यामुळे आज बायकांना काही इन्स्पायर वाटेल ना, म्हणजे अगदी काम करणाऱ्या बाईलाही इन्स्पिरेशनची गरज असते. हां, खरंच. म्हणजे आपण कुठेतरी कोलॅप्स होतोच एवढ्या धक्काधक्कीच्या जीवनात. तर तुझ्याकडनं काही खास तुला आज नवरात्री निमित्तानं ह्या रंगांविषयी, याच्या आनंदाविषयी काही शेअर करावं असं वाटलं तर? बायकांना खूप छान जगत असतात खरं तर. खरंच सांगते. म्हणजे काही आहेत, काही टक्के आहेत जिथे खूप दुःख आहे, अन्याय आहे, मान्य आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बाई ॲक्च्युअल खरं तर कलरफुल लाईफ जगत असते. ती फक्त काय म्हणतात लपून लपून जगते. तर मला असं वाटतं ह्या निमित्ताने या वर्षापासून अजिबात तुम्ही तुमचे रंग लपवू नका. तुम्ही जशा आहात तसंच तुम्ही जगा. कारण ह्याचा आपल्या हेल्थवर खूप परिणाम होतो. मला असं वाटतं आपण जितकं आपल्या इच्छा, आपल्या जे वागणं आहे, जे म्हणणं आहे, जे जगणं आहे जर दाबून ठेवलं ना तर ते कुठे ना कुठेतरी आपल्या शरीरावर येतं आणि ते वाईट आहे. काही गरज नाही ना. जसा माणूस आहे, जसा पुरुष आहे तशी बाई आहे. पुरुष बिंदास जगू शकतो तसं आपणही बिंदास. बिंदास म्हणजे मी आता जाऊन ह्याला नाही, पण तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की मला आज हे करावं असं वाटतंय. पण नको बाई सासू काय म्हणेल, नको बाई मुलं काय म्हणतील, नको बाई नवरा काय म्हणेल. कशासाठी हा नका विचार करू. स्वतःसाठी पहिलं जगा, मग आपोआप बाकीचे ॲडजस्ट होतात. पहिलं काय करते बाई, स्वतःचा विचार न करता बाकीच्या 4 लोकांचा जास्त विचार करते आणि मग तिचंच जगणं राहून जातं. आणि मग 40-45 वर्षे वाटतं की एवढं करून काहीच झालं नाही, शेवटी मला क्रेडिट मिळतच नाही. मग काय, मग मी म्हणेन आताच्या मुलींना की प्लीज हे जे रिग्रेट्स नंतर सुरू होतात 20 वर्षानंतर ते आता होऊ देऊ नका आणि तुम्हाला जसं हवं आहे तसं कलरफुल लाईफ जगा. थँक्यू आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू.